दरम्यान संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य ऑपरेशन तुडवावरती नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जास्तच खुमखुमी असेल तर पुढे या, एकदा होऊनच जाऊ द्या असं आव्हान आष्टीकरांनी दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेला हे आव्हान देण्यात आलंय। तर वरुण सरदेसाईंना उद्धव ठाकरेंमुळे किंमत आहे, नाहीतर सरदेसाईंना रस्त्यावर मारलं असतं अशी टीकाही आष्टीकरांनी केली आहे। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आपल्यासोबत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत। नाही, मी तुम्हाला मागे म्हणलो होतो की मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। कारण सगळ्याचं म्हणणं होतं की जर आपल्याला जर मनोभावी जर सेवा करायची असेल लोकांची, जर चांगल्या पद्धतीनं जर विकास कामं करायची असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल। आणि आत्ताची जशी काही तुम्ही जे हे बघायला लागलेत की या ज्या पद्धतीची सत्ता आता आहे, तर विरोधी पक्षात राहून काहीही तुम्हाला करता येणार नाही। लोकांनी जी अपेक्षा आपल्याकडून केली ती पूर्ण करता येणार नाही। त्या हिशोबाने मग मी हे सगळं पाऊल उचललेलं आहे। बघा, मी काल सुद्धा माझ्या बाईटमध्ये सुद्धा सांगितलं की ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत, मी त्यांच्यावर काही बाकीचं बोलणार नाही। पण कुडवा हे भाषा आमच्या खेडवळ टाईप इकडल्या लोकांना हे नाही, जसं तसं उत्तर कोणी पण देतंय, सगळेच देतात। आजकाल काय विषय आहे। आणि माझ्यासाठी मी हमेशा संघर्षातून वर आलेला आहे। माझे वडील सुद्धा संघर्षातून वर आलेले आहेत। आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर आता म्हणजे तिसऱ्या पिढीला सुद्धा संघर्ष करावाच लागतो। संघर्ष हे आमच्या नाळामध्ये बांधलेलंच आहे, त्यामुळे त्याच्यामुळे मी घाबरत नसतो त्या गोष्टीला। काही नाही, त्याचा अर्थच कळाला नाही मला, पाळणा घराचा आणि याचा काय संबंध होतो। आता काय मोठे मोठे माणसं असतात ते काय बोलून जातात, काय आम्ही जी खेड्यातली माणसं गेलो आम्हाला काय कळायला की मोठ्या गोष्टी। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।